तर आज मी बनवणार आहे अगदी ढाब्यासारखी मस्त सोप्या पद्धतीने अंड्याची भुर्जी म्हणजेच अंड्याची चटणी। इतकी छान मोकळी सुटसुटीत आणि चवदार टेस्टी अशी दुपारच्या जेवणासाठी, टिफिनसाठी, रात्रीच्या जेवणासाठी खूप मस्त बनते आणि खायला मात्र खूप हेल्दी आहे, चवदार आहे। तर बघू शकता इतकी छान अशी मी ही अंड्याची चटणी लाल मसाला वापरून केलेली आहे। तिकडे बघू शकता मी 7 अंड्याचा वापर करणार आहे। इकडे मी 7 अंडे घेतलेले आहेत, तुम्ही मोजू शकता। 7 अंडे घेतलेत, हा माझा दुपारचा बेत आहे आज। तर 7 अंडे मी घेतलेले आहे, जरा साईडला ठेवून घेते। त्यानंतर इकडे मी 2-3 मोठे कांदे असे बारीक चिरून छानपैकी घेतलेत। आता अंड्याची चटणी म्हणले की त्याच्यामध्ये कांद्याचा वापर चांगला करायचा। एक बारीक टमाटर चिरून घेतलेला आहे। टमाटर ऑप्शन आहे, म्हणजे मी वापरत नाही जास्त, आणि थोडी कोथिंबीर, कढीपत्ता। याच्या व्यतिरिक्त आपल्याला मिरची वगैरे वापरायची नाही, कारण ही चटणी आपल्याला लाल मसाल्याची करायची। आता काय करायचं, हे सगळं आपण तेलामध्ये परतून घेऊया। तर कढाईमध्ये तेल तापत ठेवले। आता अंड्याची चटणी जर मोकळी सुटसुटीत हवायला असेल ना, तर थोडंसं तेल नॉर्मल भाजीपेक्षा 1 चमचा जास्त वापरायचं। तर तेलामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकलेत, तेल चांगलं तापून घ्यायचं। आणि आता हे सगळे कांदे बारीक चिरून घेतलेत, 3 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। टमाटे लगेच टाकायचं नाही। तर थोडंसं आता ह्याला कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत परतून घेऊया। तर अंडा भुर्जी हे आपल्याला सगळ्यांना आवडते। हॉटेलमध्ये, ढाबामध्ये अंडा भुर्जी पाव वगैरे सगळं म्हणजे सगळीकडेच हे खायला भेटतं, सगळ्यांच्याच आवडीचे आहे। आणि नाश्त्याला पण सुद्धा काही जण करतात अंडा भुर्जी पाव वगैरे, तर खूप मस्त आहे, मला पण आवडते। नेहमी कधी मन झालं की मी अंड्याची चटणी वगैरे करून खाते, म्हणजे भाजीचं असं जास्त काही कुटाणा करण्यापेक्षा ना सोपी पद्धत आहे। तर कांद्याचा रंग चेंज झाला आहे, आपण याच्यामध्ये 1 बारीक चिरलेलं टमाटर टाकायचं। कधी मी टमाटर स्किप करते, कारण शक्यतो मला जास्त आवडत नाही टमाटर अंड्याच्या चटणीमध्ये। पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 1-2 टमाटेसुद्धा इकडे वापरू शकता बारीक चिरून। तर टमाटे याच्यामध्ये मी मिक्स करून घेतले। थोडंसं टमाट्याचा फ्लेवर हे कांद्यासोबत तेलासोबत उतरला की मग आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे। तर इकडे मी सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकले। ह्या स्टेजवर टाकून घ्या मीठ, म्हणजे चारी बाजूनी मग अंड्याच्या चटणीला एकदम एकजीव होऊन जातो। तर मीठ टाकून घेतले मी याच्यामध्ये। 2-2.25 चमचे मी इकडे लाल तिखट वापरते, कारण की झणझणीत चटणी मला आज बनवायची आहे, मस्त असं तिखट खाऊ वाटले। आणि 1-1.5 चमचा हळद टाकली। मसाल्याचा कुठलाही पदार्थ बनवायचं की हळद चांगली टाकली की रंग सुंदर येतो। त्यानंतर 1-1.5 चमचा धना पावडर टाकलं आहे। आणि आता 1 चमच्याच्या अंदाजाने मी इकडे टाकते गरम मसाला। हे आपले नॉर्मल रुटीनचेच मसाले आहेत, हे तुम्ही अंदाजेनुसार टाका, म्हणजे चवीनुसार। आणि हे सगळं आता गॅस थोडा स्लो करायचा आणि हे सगळे मसाले कांदा टमाट्यासोबत तेलामध्ये परतून घ्यायचं। पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। ह्याला थोडा वेळ द्यायचा, गॅस जरा स्लो करायचा आणि तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले कांदा टमाट्यासोबत परतून घ्यायचा। खूप मस्त फ्लेवर उतरतो मसाल्याचा आणि मग अंडा चटणीची एक चव छान वाढते। तर ह्याला थोडा वेळ देते। हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आणि चांगलं परतून झालेलं आहे। आता ह्या स्टेजवर गॅस स्लो करून अंडे आपण सगळे याच्यामध्ये फोडून घ्यायचे। हे असं हलक्या हाताने थोडंसं डॅप करून मग हे सगळे अंडे, आपण 7 अंडे घेतले, ते सगळे मी याच्यामध्ये आता फोडून घेते। रात्रीच्या जेवणाला सुद्धा कधी काही सुचलं नाही ना, तर अंडा भुर्जी ही खूप उत्तम पर्याय आहे। जर नॉनव्हेज काही खाऊ वाटलं तर अंडा भुर्जी पाव वगैरे किंवा भाकरीसोबत, रोटीसोबत खूप छान लागते। तर ते सगळे अंडे फोडून घेतलेत बघा, आणि हलक्या हाताने हे सगळे मिक्स करून घ्यायचे ह्या सगळ्या मसाल्यामध्ये, म्हणजे जे पण आपण कांदा टमाटर हळद मीठ मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण अंड्याचं मिक्स करून घ्यायचं। आणि तोपर्यंत ह्याला सतत मिक्स करत राहायचं जोपर्यंत छानपैकी हे शिजून जात नाही, म्हणजे छानपैकी हे फ्लफी होत नाही याचे। हे बघू शकता, हे असं सतत ह्याला मिक्स करत राहा। 5 मिनटं लागतो, जर स्लो गॅस असेल तर 5 मिनटं लागतो। आणि जर हाय फ्लेमवर करत असेल तर अजिबात लक्ष इकडे तिकडे करू नका, नाही तर चिटकलं जाऊ शकतं। तर मी जरा हाय फ्लेमवर करते आणि पटापट याला मिक्स करून घेते। हे बघा जसा वेळ जाईल ना तसं हे अंडा कसं शिजून निघलेला आहे आणि एकदम छान तयार होत आहे। बघा हे अंडा शिजलेलं आहे, मोकळं सुटसुटीत हे
शिजला आहे. तर खूप मस्त लागते अंड्याची चटणी, पावासोबत तर खूप भारी लागते. तर ह्याला असं मिक्स करवत राहायचं. एक 5 मिनटं लागतात आणि हाय फ्लेम केलं ना तर लगेच होऊन जातं झटकीपट. हे बघा, एक थोडा वेळ झाला की लगेच कसं मोकळं सुटसुटीत आपलं हे अंडे शिजून निघलेले आहेत आणि सगळे मसाले मीठ वगैरे एकदम सेट झालेले आहेत. आणि पाहू शकता याचं टेक्स्चर किती मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. अजिबात असं कुठं मोठे मोठे अशा गाठी दिसत नाहीत अंड्याच्या, एकदम परफेक्ट झालेली आहे. झाकण ठेवायचं, 1-2 मिनटं वाफ द्यायची आणि वाफेवर अजूनही चांगल्याचं फ्लेवर आणि अजूनही चांगलं शिजलं जातं, चव उतरते. तर बघू शकता आता पहिल्यापेक्षा जास्तच फुललेली आहे अंड्याची चटणी आपली. ही अशी अंड्याची मोकळी सुटसुटीत चटणी तुम्ही अशा पद्धतीने करा. हे बघा किती छान झाली, अजिबात कुठंच असं चिकटपणा नाही आहे ना, कुठं असे जास्त मोठे मोठे अंड्याच्या गाठी झाल्यात, अजिबात नाही. एकदम छोटे छोटे मस्तपैकी असे सुटसुटीत झालेत. कोथिंबीर टाकून असं मिक्स करून घ्यायचं आणि सर्व करायचं. हे बघा, गरमागरम अंडा भुर्जी आपली अगदी हॉटेलसारखी तयार झाली. मोकळा मोकळा दाना दाना आपला अंड्याच्या चटणीचा झालेला आहे तयार. बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला आलं की अंड्याची चटणी कुठं कुठं असं मोकळी नाही होत, तर ह्या अशा पद्धतीने करा, खूप छान सुटसुटीत मोकळी अंड्याची चटणी खायला भेटत. हे बघा, चमच्याला अजिबात चिटकून राहत नाही, म्हणजे एकदम परफेक्ट झालेली आहे. आता आपण ह्याला थंड करूया आणि मग प्लेटमध्ये गरमागरम सर्व करूया. तर झाला आहे माझा दुपारचा बेत तयार. गरमागरम अंडा भुर्जी मस्त स्पायसी बनवली आहे, झणझणीत बनवली आहेत, लाल तिखट वापरून. मिरची कापून सुद्धा तुम्ही याला बनवू शकता, फक्त लाल मसाला स्किप करा. हे बघा किती छान झाली आपली ही अंडा भुर्जी. गरमागरम पाव थोडेसे बटरवर भाजून जर त्याच्यासोबत खाल्ली ना तर अगदी हॉटेलसारखं तुम्हाला फील होईल. म्हणजे हॉटेलमध्ये कसं अंडा भुर्जी पाव भेटतं, अगदी तसं. सोबत कांदा लिंबू घेऊन मस्त गरमागरम सर्व करा. ज्वारीची कडक भाकर पोळ्यासोबत किंवा असं डाळ भात वगैरे असेल तरी तोंडी लावायला ही अशी अंडा भुर्जी नक्की ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही अंडा भुर्जीची आज रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्रायबर करा, लाईक करा. असेच मस्त मस्त भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्रायबर करा. ते दिसतीये ना भारी, अगदी परफेक्ट झालेले आहे अंडा भुर्जी, झणझणीत, खायला चवदार आणि टेस्टी. चला या तुम्ही पण सगळे खायला. मी आता घेते खाऊन. असे स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.